नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण खोपोलीमध्ये आणि स्वामींचं दर्शन झालं आहे आपलं पळसदरीचं. आणि हा व्लॉग मी ऑलरेडी टाकला आहे यूट्यूबवर, नक्की बघा. अतिशय सुंदर दर्शन झालं आहे गुरुवारचं ते पण. आणि आता आपण चाललो गगनगिरी महाराजच्या मठामध्ये. तो पण अतिशय सुंदर असा मठ आहे, आश्रम आहे ते. आणि तिकडे आपण चाललो आहे आता, आणि तो पण तुम्हाला दाखवतो. अत्यंत सुंदर असा व्लॉग होणार आहे हा. तर नक्की हा पूर्ण व्लॉग बघा. आणि जे माझ्या चॅनल नवीन असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला आपण निघालो आपण आता. सीता जायचं आहे आपल्याला. समोर जे डोंगर दिसतं आहे ना, तिकडेच आहे ते गगनगिरी महाराजाचा आश्रम. इथून सीधा जायचं आहे आपल्याला पूर्ण स्ट्रेट. हे बघा, आता आपण आलो इथे. समोर जो गेट आहे तिथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे. हे ना मित्रांनो पूर्ण मार्केट आहे. मार्केटमधून आपल्याला जायचं आहे सीधा सीधा. कपडे, बॅग वगैरे सगळं काय येते. इथून स्टेशन पण 5 मिनटावर आहे, आणि आश्रम पण 5 मिनटावरच आहे. इथून वॉकून पूर्ण मार्केट आहे. इथून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आतमध्ये, आणि समोरच तुम्हाला दिसेल त्या डोंगराच्या खाली. हे बघा, आलो आहे आपण. सुंदर प्लेस आहे मित्रांनो, इथे या नक्की. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक पण जास्त आहे. हे बघा, गाडी पार्क करायला प्रॉब्लेम होणार आहे आता गर्दी असल्यामुळे. सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पाताळगंगा तीर्थक्षेत्र. आलो आहे आतमध्ये. इथे चप्पल वगैरे काढायची आहे बाहेर. मस्त आहे मित्रांनो प्लेस आहे. इथे आपण टोकन घ्यायचं आहे जेवणासाठी 20 रुपये, कारण की 2 वाजता ही खिडकी बंद होते. त्याच्यानंतर मग टोकन भेटत नाही, म्हणून आपण आताच काढून घेतो टोकन. इकडचं जेवण खरंच मस्त असतं. मी आलो आहे 2दा, तर मला माहिती आहे, म्हणून मी आताच टोकन वगैरे काढून घेतो आहे. नंतरला मग लाईन बंद होईल. आतमध्ये आलो आहे, आणि तुम्ही इथे बसू पण शकता. त्या सगळे बसतात बाजूला. आणि मोबाईल चार्ज करायचं असेल तर तुम्हाला इथे आहे, प्रत्येक लेफ्ट साईडला खांबच्या खाली आहे एक सॉकेट, जिथे तुम्ही मोबाईल चार्ज करू शकता. आणि बसायला तर बसू शकतात, पंखा वगैरे सगळं काही. हे बघा, इथे गगनगिरी महाराज बसायचे पाण्यामध्ये. त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते थोडेफार. बघा, मासे वगैरे भरपूर यायचं. फक्त आता पावसाळा ना, त्याच्यामुळे पाणी कमी आहे. पण नंतरला पाणी सोडतात संध्याकाळचं, दाखवेल तुम्हाला नंतरला मी. इथून आतमध्ये जातो आपण. साहिल, संदीप वगैरे. लाईन भरपूर आहे मित्रांनो. ही बघा लाईन बघा. ही जी गाडी आहे ना, त्याच्यामध्ये गगनगिरी महाराज ट्रॅव्हल करायची. ती तुम्ही बघू शकता गाडी पुढे. आम्ही लाईन बघतोय, भरपूर लाईन आहे आज. संदीप आणि साहिल शोधतात किती लांबपर्यंत लाईन गेली ती. आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे एवढी लाईन नाही भरपूर, आणि गुरुवार आहे त्याच्यामुळे. मला दाखवतो कुठपर्यंत लाईन गेली आहे ती. आपल्याला पण याच रांगेतनं जायचं आहे. बघा लाईन बघा,
पूर्ण लास्टपर्यंत. भरपूर लाईन आहे आज. एवढंच की रनिंग आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. माकड मस्त एन्जॉय करते. भारी प्लेस आहे. आलो आहे आम्ही आता थोडं आतमध्ये. समोर गगनगिरी महाराजांची मूर्ती आहे. मित्रांनो मूर्ती एकदम रिअल वाटते बघायला. तुम्हाला जवळून दाखवतो मी आता पुढे गेल्यावर. एकदम रिअल वाटते ती मूर्ती. हे बघा मित्रांनो मूर्ती एकदम रिअल हुबेहूब. डोळे पण एकदम रिअल बनवले त्या मूर्तीचे. सुंदर मूर्ती आहे. पीसफुल वातावरण आहे एकदम. हे बघा मित्रांनो इकडे जेवायसाठी आलो आम्ही लोक आतमध्ये. आता इकडची पद्धत सगळं काय एकदम मस्त आहे. आणि जेवण इकडचं एवढं भारी असतं ना. अरेंजमेंट पण मस्त केलं आहे लोकांनी. मस्त इकडे. हे बघा आलं जेवण आमचं. भात डाळ शिरा आणि भाजी. भूक पण जास्त लागलेली आणि फायनली आम्ही बसले जेवायला. संदीप आणि साहिल पण बसलेत मस्त. मस्त अरेंजमेंट आहे इकडे. जेवण झालं आहे आणि आता इथे आम्हाला वॉश करायला. इकडे मित्रांनो स्वतःचं तर स्वतः वॉश करायचं असतं आणि एकदम क्लीन करून द्यायचं त्या लोकांना. थोडं पण घाण नाही पाहिजे. मगच ते ॲक्सेप्ट करतात. इथे सगळं टाकायचं खरकटं आणि मग वॉश करायचं. बघा आई चेक करतात पहिला सगळं क्लीन आहे की नाही आणि मगच ते त्यात ॲक्सेप्ट करतात. नाही तर रिटर्न परत जायचं. साईला परत रिटर्न केलं आहे. आता परत द्यायला आला आहे तो. फायनली पास होईल तो आता. हे बघा सगळेजण. खरंच यारी भारी पद्धत वाटली आहे मला. मस्त. आता बाहेर निघतो आम्ही. मित्रांनो पाणी सोडलं आहे. मग कशी पाणी नव्हतं आणि आता पाणी सोडलं आहे मस्त. सगळी लोक खाली उतरलेत पाण्याची मजा घ्यायला. मस्त. हा सीन पण भेटला मला. 4 वाजायला आले आता. मित्रांनो दर्शन झालं आपलं आणि भरपूर गर्दी होती. म्हणजे आज सुट्टीचा दिवस होता आणि बोलतात ना गुरुवार पण होता त्याच्यामुळे गर्दी जाम होती. भरपूर म्हणजे भरपूर होती. पण आम्ही केलं दर्शन लाईनीमध्ये उभं राहून. आणखी एवढं लांबून आलं तर करायचंच होतं. आणि बोलतात ना मस्त दर्शन झालं. जेवण पण इकडचं एवढं मस्त असतं ना. आम्ही नॉर्मली येत असतो आणि ह्या लोकांना बोललेलो की आपण जेवणच जाऊया. इकडचं जेवण भरपूर मस्त असतं. आणि इकडची एक पद्धत आहे की स्वतःचं ताट स्वतःच म्हणजे वॉश करायचं. मस्त होतं ती पद्धत. मला आवडली. सगळीकडे झाली पाहिजे ही. आणि मस्त दर्शन झालं. तुम्ही पण नक्की विजिट करा. एकदम शांत आणि मस्त प्लेस आहे. सगळ्या सोयी आहे इकडे म्हणजे एकदम पद्धतशीर. तर मित्रांनो आपण निघूया आता. 4 वाजले. 11 वाजता आलेलो. 4-5 तास इथंच गेले आणि जातो आहे आता महाडचा गणपती आहे. तोचा एक तुम्हाला प्रयत्न करतो दाखवायचा. तिकडे पण गर्दी असेल पण आपण प्रयत्न करू. तर चला निघूया. निघाले आता महाडचा. इथे आलो आहे म्हणजे आपण गेटच्या दोन आतमध्ये आलो आहे. समोर बघा बोर्ड येईल. हा बघा इथून सुरुवात गणपतीची. अष्टविनायकचा गणपती आहे. आतमध्ये आलो. इथे पार्किंग आहे लेफ्टला. इथे पण भरपूर गर्दी आहे मित्रांनो. आज सगळीकडेच गर्दी आहे. आणि ते 5 वाजले आणि आपल्याला आता मुंबईला जायचं आहे. तर बघू आता किती लाईन आहे. जास्तच असणार. मुखदर्शन घेऊ आपण नाही तर. पण बोललो आलो तर आपण जाऊया. विचार वेदांना काय करून ठेवलं रे.
मम्मीची बॅग पकड आणि हो हसतोय भाऊ काय काय आलं तुला गर्दी बघा मित्रांनो काहीतरीच आहे इथे पण गर्दी स्टॉल आहे सगळे इकडे मूर्ती वगैरे प्रसाद वगैरे सगळं काय घेऊ शकतो मी इथे पुन्हा एंडपर्यंत स्टॉल आहेत लाईन पण एंडपर्यंत आहे मित्रांनो मुखदर्शनच घेतो आम्ही आणखी लाईन काहीतरीच आहे आणि आपल्याला मुंबईला जायचं आहे आता त्याच्यामुळे मुखदर्शन घेऊया आपण इथून तर चप्पल काढायची इथून भरपूर लोक घेतात पण हे मुखदर्शन विधान पण झोपला आता थकला तो पूर्ण हे बघा समोरच गणपती बाप्पा आहे आणि आम्ही इथून दर्शन घेतो दर्शन घेतलं आपण आणि आता आपण निघूया मित्रांनो इथे फक्त एक मला गाव दाखवायचं तुम्हाला की किती सुंदर गाव आहे आणि स्वच्छ गाव आहे पूर्ण म्हणून मी बरोबर एक राऊंड मारतो इथे जायच्या आधी हा बघा गाव आहे म्हणजे मला एकदम स्वच्छ वाटलं म्हणून मला तुम्हाला दाखवतो मी एकदम मस्त सिस्टमॅटिक महड गाव आणि समोर गणपती बाप्पा तर चला मित्रांनो निघूया आपण आता लेट झालं आहे मित्रांनो दर्शन झालं आपलं मुखदर्शन केलं कारण की गर्दी जाम होती आणि तुम्ही बघितलं असेल तुम्हाला दाखवलं पण मी भरपूर गर्दी होती आणि 6:30 वाजलेत आणि आपल्याला मुंबईला जायचं आहे आता तिकडे पण ट्रॅफिक भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतो मी आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय